प्रामुख्याने म्हणजे बिबटे हे हल्ले केव्हा करतात माणसांवरती? जसं सापांचं तू सांगितलंस की साप म्हणजे आपल्याकडे नकळत त्याच्यावरती पाय पडला, जेव्हा त्याला वाटलं की तो डेंजरमध्ये आहे, तो धोक्यात आहे, तर तेव्हा तो अटॅक करतो तुमच्यावरती. असं बिबट्याच्या बाबतीत किंवा इतर जे आहेत जंगली जी श्वापद आहेत ही, यांच्या बाबतीत काय असतं हे? मग बघा, बिबट्याच्या डाएटमध्ये जर आपण त्याच्या खाद्याबद्दल वार्ता करतो, त्याच्या डाएटमध्ये माणसं येत नाही. मांसाहारी आहे, पण माणसांवरती तो शिकार नाही करत. म्हणजे जेवढा आम्ही मुंबईत बघतोय की जर तुम्ही बोलताय की हल्ले कधी करतात बिबटे, तर काय होतं की समजा एखाद्या मादीने पिल्लं दिली, ठीक आहे, आणि आई त्या पिल्लांसोबत वर्ष दीड वर्ष राहते, ती त्यांच्यासोबत वेळ घालवते. जसे आपण लहान पोरांना जेवायचं शिकवतो, आपण चालायचं शिकवतो लहान पोरांना, तशी आईसुद्धा त्यांना शिकवत असते. पण कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस एखादा नर बिबट्या, त्याची जी पिल्लं नाही आहेत, दुसरा एखादा नर बिबट्या येतो तिकडे, कधी कधी तो ती पिल्लं मारून टाकतो, कधी कधी मादी त्याच्यासोबत निघून जाते. अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा ते एखादा जो बिबट्या असतो, आणि हे खूप क्वचित आणि रेअरली होता, मी असं हे नाही सांगते की दरवेळेस असं होतं, कधी कधी असं होतं, आणि तो बिबट्या मग आई त्याला पूर्णपणे शिकवू शकत नाही की मानवी अधिवासात जेव्हा तू मुंबईसारख्या ठिकाणी राहत आहेस त्यावेळेस तुला माणसांपासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं. मग ह्या गोष्टी कुठेतरी ती त्याला शिकवायचे राहून जाते. मग अशा वेळेस तो संघर्षामध्ये आढळून येतो बिबट्या, आणि हे खूप रेअरली होतं. आपल्या मुंबईमध्ये तर खूपच लाईक रेअर इन्सिडेंट्स आहेत असे. रेग्युलरली असं फ्रिक्वेंटली होत नाही, बिबट्या असे कोणावरती सहज हल्ले करत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.